हे उमेदवार आहेत शरद बोंद्रे. सध्या यांच्या वाईफ आणि दोघंच फिरत आहेत. यांच्याकडं कार्यकर्ते देखील यांच्या मागे दिसत नाही आहेत. सर, तुमच्या समोर एवढे बलाढ्य नेते थांबलेत, कार्यकर्ते घेऊन फिरत आहेत, पण तुम्ही फक्त नवरा बायको दोघं जण ह्या 10 नंबर वॉर्डात फिरत आहे. तुम्हाला कार्यकर्ते भेटत नाहीत का? माझ्याकडं शिवसैनिक इतके पाठबळमध्ये आहेत ना की त्याची संख्या मी या माध्यमातून नाही सांगू शकत. माझ्या मागं आम्ही दोघं नसून तर माझ्या मागे पूर्ण जनता विश्वासानं भरलेली माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. कारण मागील 2016 पासून जसा माझा मागचा इलेक्शनचा प्रवास निघून गेल्यानंतरनं मी सतत आजच्या तारखेपर्यंत कामाच्या माध्यमातून तो खर्चातून काम करण्यामध्ये बरंच माझं भागामध्ये कामाची तुम्ही माहिती घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की मी तळागाळात नेहमीपणे कामाच्या संदर्भातून मी कंटिन्यू आहे. मुलांना रोजगार निर्मिती असेल, नोकरी देण्यापासून, स्वखर्चातून बोर मारण्यापासून, सुखादुःखात असण्यापासून, स्वच्छतापासून, कोविडपर्यंत मी तुम्हाला आज तारखेपर्यंत आम्ही ही दोघं नसून ह्या 2 जणांच्या मागं या प्रभाग क्रमांक 10 मधील व या गटातील पूर्ण मतदारसंघाची ताकद माझ्या मागे आहे. आणि हे मशाल विचारानं आणि समतेच्या विचारानं पेटलेली मशाल आहे. तर एकतेच्या रूपानं तुम्हाला ही येणारी इलेक्शन ह्याच्यामध्ये तुम्हाला आमचा जो विजय दिसेल इतक्या मोठ्या प्रमाणात दिसेल की समोरच्याची डिपॉझिट जप्त होईल. नक्कीच मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही उमेदवाराकडे असणारा कॉन्फिडन्स आहे आणि ताकद आहे. त्यांनी मशाल, विचारांची मशाल हे पेटवलेले आहे. भले दोघं तुम्हाला दिसत असेल, पण यांच्या विचारांच्या बाबतीत जर बघितला, यांच्या पाठीमागं पूर्ण 10 नंबर वॉर्ड थांबलाय की काय आपल्याला असं दिसतंय ह्या दोघांच्या जोडीमधून. पाहत रहा वायरलेस मराठी. इचलकरंजीहून प्रवीण हंडे. धन्यवाद.